हाय, एक्सरसाइज 1.1 लिनियर इक्वेशनमधला एक्सरसाइज 1.1 मधला आज आपल्याला सेकंड क्वेश्चन बघायचं आहे. ओके, सेकंड क्वेश्चनमध्ये बघा काय एक्झाम्पल दिलेत. x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7. तर बघा आता तुम्हाला दिसतात की इथे मी दोन पार्ट केलेत. का तर आपण हे एक्झाम्पल दोन पद्धतीने दोन मेथडने सोडवू शकतो. ठीक आहे, आता बघा मी तुम्हाला आधी समजावते. इथे 3 आहे. ओके, x आहे, इथे 3 आहे. इथे 3 आहे का? नाही. मग तुम्ही काय करू शकता, इक्वेशन 1ला 3 ने मल्टिप्लाय करून सबस्ट्रॅक्शन करून 3x कॅन्सल करून तुम्ही y ची किंमत काढू शकता. ही एक मेथड. ओके, दुसरी मेथड काय वापरू शकतो आपण, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. ओके, प्लस आणि मायनस काय होतात, आपोआप कट होतात. पण इथे 7y आणि इथे 2y. मग तुम्ही काय करणार, इक्वेशन 1ला इंटू 2 करणार आणि इक्वेशन 2ला इंटू 7 करणार. अल्टरनेट इक्वेशन 1ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन 2ला 7 ने मल्टिप्लाय करून तुम्ही एकमेकांमधून y कट करून फक्त x ची किंमत काढू शकता. ओके, पहिल्यांदा फर्स्ट मेथड मी सांगते बघा. मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. ओके, फर्स्ट इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं. तुमचं काय येईल उत्तर, 3 × x 3x प्लस 3 × 7 21y = 10 × 3 30. ओके, हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. ओके, आता काय करणार, 3x आला म्हणजे काय झालं, तुम्ही एकमेकांमधून आता 3x मायनस करू शकता. कधी, सबस्ट्रॅक्शन केल्यावर. ओके, मग काय करायचं, मोठ्या इक्वेशनमधून छोट्या इक्वेशन वजा करायचं. ओके, मग मोठं इक्वेशन कोणतं आहे आपलं, 3rd. तुम्ही काय म्हणणार, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3rd. ओके, चला लिहा मग. थर्ड इक्वेशन काय आपलं, 3x - 21y = 30. सेकंड इक्वेशन काय आहे आपलं, 3x - 2y = 7. ओके, आता आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे म्हणजे आपण इथले सगळे साईन हे चेंज करणार. लक्षात ठेवा, जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हाच आपण इथले साईन हे चेंज करायचे. प्लसला म्हणजे ॲडिशनला इथले साईन हे चेंज होत नाही. ओके, इथे प्लस आहे म्हणून मी मायनस केला, इथे मायनस आहे म्हणून मी इथे प्लस केला, इथे प्लस आहे, काहीच नाही म्हणजे प्लस असतो, प्लस आहे म्हणून इथे मायनस. ओके, बघा एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह दोघांची वजाबाकी. 3x - 3x किती, 0. ओके, हा प्लस आहे. आता हे चिन्ह धरायचं नाही, जे तुम्हाला इक्वेशनमध्ये दिले ते धरायचं नाही. आपण इथे कोणतं घेतलंय ते धरायचं. ओके, प्लस आणि प्लस आहे म्हणजे तुम्ही दोघांची पण काय करणार, ॲडिशन. 21 + 2 किती, 23y = आता बघा इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. आपल्याला माहिती आहे एक पॉझिटिव्ह